मित्रांनो, तुम्ही क्रिकेटचा वर्ल्ड कप याबद्दल ऐकलं असेल, हॉकीचा वर्ल्ड कप याबद्दल ऐकलं असेल किंवा विविध ज्या टुर्नामेंट्स असतात त्याच्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल. परंतु पॅराग्लायडिंगचा वर्ल्ड कप याच्याबद्दल कधी ऐकलं आहे का? आता पॅराग्लायडिंग म्हणजे काय, तर जे ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये ज्यांना रस आहे ते लोक हवेत उडण्याचा एक विशिष्ट प्रकारची रचना केलेलं असा त्रिकोणी त्याला शीट लावलेला एक असा हे असतो आणि त्याच्यावर ग्लाईड करायचं असतं, म्हणजे हवेवर तरंगायचं असतं त्याच्या साह्याने. आपण चित्रपटात हे पाहिलं असेल. त्यामुळं हे पॅराग्लायडिंगची स्पर्धा आंतरराष्ट्रीय, म्हणजे त्याच्यामध्ये विश्वचषक पातळीची स्पर्धा, विश्वचषकाची स्पर्धा आपल्या महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथे 15 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी या कालावधीत होत आहे. आणि ही आपल्या देशासाठी, राज्यासाठी, महाराष्ट्रासाठी, सातारा जिल्ह्यासाठी फार आनंदाची अशी गोष्ट आहे. याच्यामध्ये 14 स्पर्धक भाग घेणार आहेत. याच्यामध्ये 100 स्पर्धक भाग घेणार आहेत. त्यातले 14 भारतीय आहेत आणि इतर हे 25 देशातले स्पर्धक आहेत. आता जेव्हा स्पर्धा सुरू होणार आहे तेव्हा सुरुवातीला या स्पर्धेच्या अनुषंगाने कागदपत्रांची पडताळणी, त्याच्यानंतर विविध स्पर्धकांचं त्यांच्या फिटनेसची पडताळणी, त्याच्यानंतर चाचणी उड्डाण, जेणेकरून त्यांना परिसर, इथलं वातावरण, हवामान याच्याशी त्यांना जुळून घेता यावं. आणि त्याच्यानंतर क्रॉस कंट्री पॅराग्लायडिंग अशा पद्धतीने सुरुवातीचे दिवस, म्हणजे सुरुवातीची ओळख आणि त्याच्यानंतर असा कार्यक्रम ठरवण्यात आला आहे. आता पॅराग्लायडिंग हे मूलतः क्रॉस कंट्री पॅराग्लायडिंग म्हणून ओळखलं जातं आणि हा एक जागतिक दर्जाचा अत्यंत असा ॲडव्हेंचरस स्पोर्ट्स आहे. ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये अनेक विविध खेळ येतात, तथापि हवेत उडणं हा सुद्धा एक महत्त्वाचा खेळ आहे. आणि इथं हे लक्षात घेतलं पाहिजे की पाचगणी हे समुद्रसपाटीपासून जास्त उंचीवर आहे. पाचगणी असेल, महाबळेश्वर असेल, तिथं डोंगरदऱ्या आहेत, जंगल आहे, पाण्याचे प्रवाह आहेत, हवामान चांगलं आहे आणि जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र म्हणून किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाचं ॲडव्हेंचर स्पोर्ट्स म्हणून असणाऱ्या सगळ्या गोष्टी तिथे उपलब्ध आहेत. आणि त्यामुळे लोकांचं लक्ष त्याकडे गेलं आहे. कारण हिवाळ्याच्या काळामध्ये युरोपमध्ये हवेमध्ये उडण्याच्या स्पर्धा घेतल्या जाऊ शकत नाहीत. बर्फावर स्केटिंग करण्याच्या घेतल्या जाऊ शकतात, परंतु हवेमध्ये उडण्याच्या, पॅराग्लायडिंग करण्याच्या स्पर्धा घेतल्या जाऊ शकत नाहीत. त्यामुळे पाचगणीमध्ये हे पोटेन्शियल असल्याचं दिसून आलेलं आहे आणि त्या दृष्टीने ह्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांची जी संघटना आहे, समिती आहे, ती कार्यरत आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं की पाचगणी महाबळेश्वरचा परिसर, डोंगर, दऱ्या, जंगल, प्रवाह आणि घनदाट झाडी, चांगलं हवामान, उत्कृष्ट दर्जाचे राहणीमान म्हणजे पंचतारांकित हॉटेल्स, उच्च खाण्यापिण्याच्या सुविधा, ताजा भाजीपाला, फळफळावळ आणि सगळ्या प्रकारच्या वैद्यकीय सुविधा, जाण्या येण्याचे रस्ते, बसेस, पुण्यासारखं आंतरराष्ट्रीय विमानतळाची सुविधा मुंबई जवळ आहे, या सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असल्यामुळे किंवा रस्ता मार्गसुद्धा जवळ असल्यामुळे इथेच तयारी करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे आणि त्यासाठी फार मोठी तयारी करण्यात आली आहे. 2 बचाव पथकांची नियुक्ती केली गेली आहे. त्यांना विशिष्ट ठिकाणी त्यांचं स्थान ठरवण्यात आलं आहे की जेणेकरून गरज पडली तर ते सुद्धा उंचावरून उडत जात किंवा हेलिकॉप्टरच्या साह्याने पॅराग्लायडिंग करणाऱ्या लोकांना मदत करू शकतील. त्याच्यानंतर पायलट रूट ठरवण्यात आले आहे, कुणी कुठल्या मार्गाने कसं ग्लायडिंग करायचं. जिथं पाण्याचे भाग आहेत, तलाव आहेत, तर तिथं काही अपघात घडला तर बचाव बोट तयार ठेवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर डॉक्टरांचं म्हणजे वैद्यकीय पथक तयार ठेवण्यात आलेलं आहे. काही कोणाला दुखापत झाली, इजापत झाली, आजारी पडलं, बेशुद्ध पडलं, काही धक्का बसला, अपघात झाला, तर अशा लोकांसाठी रुग्णवाहिका तयार आहे, डॉक्टरांचं पथक तयार आहे आणि
स्पोर्ट्सच्या दृष्टीने म्हणजे काही घडू नये, पण घडलं तर तात्काळ स्पर्धकाला, संबंधित लोकांना वेळेवर वैद्यकीय सुविधा मिळण्याची सगळी तयारी, आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुरक्षिततेसंबंधी जी मानकं आहेत त्या दृष्टीने सगळी तयारी करण्यात आली आहे. इंटरनॅशनल फेडरेशन अँड वर्ल्ड कप असोसिएशनने जे नमूद केले तशी सगळी सुरक्षिततेची उपकरणं, साहित्य तिथं तयार करून ठेवण्यात आलेलं आहे. आता साहसी खेळांनासुद्धा शासन प्रोत्साहन देत आहे आणि त्या अनुषंगाने 2021मध्ये शासनाने एक शासन निर्णय प्रसिद्ध केला होता. त्याचासुद्धा आधार या आंतरराष्ट्रीय चषक स्पर्धेसाठी घेण्यात आलेला आहे. आता या संदर्भात जे तज्ज्ञ आहे त्यांचं काय म्हणणं आहे की जे तज्ज्ञ पाचगणी येथे त्यांनी ग्लायडिंग सेंटर किंवा ग्लायडिंगचे अभ्यास केंद्र, ग्लायडिंगमध्ये प्रशिक्षण देणाऱ्या शाळा उघडल्या आहेत. तर त्यांनी ग्लायडिंगचं प्रशिक्षण देत असताना त्यांचं असं म्हणणं आहे की ग्लायडर्स लोकांकडे रिझर्व्ह पॅराशूट असतं आणि काही वेळेस गरज पडली तर त्याचा उपयोग केला जातो, पण अशी शक्यता 20,000 घटनांमध्ये केवळ एक असते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय जे ग्लायडिंगचं जग आहे, आंतरराष्ट्रीय जे ग्लायडिंगचं समूह क्षेत्र आहे त्यांच्या नकाशावर आता पाचगणी येणार आहे आणि पाचगणी अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जेव्हा येतं तेव्हा त्याची राष्ट्रीय म्हणजे राज्यस्तरावर, राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद होते आणि लोक त्याच्याकडे आकर्षित होतात. स्थानिक बाजारपेठा, स्थानिक पर्यटन, स्थानिक खरेदी विक्री या सगळ्यांना पाठबळ मिळतं. आंतरराष्ट्रीय दर्जाचे लोक येतात, पर्यटनाला चालना मिळते, पर्यटनाला नवीन नवीन आयाम निर्माण होतात आणि एवढं परिपूर्ण महाराष्ट्र आहे, समृद्ध आहे. निसर्गसंपदा, जैवविविधता, वने, जंगल, पशु पक्षी, आदिवास, डोंगर दऱ्या, त्याच्यानंतर ऐतिहासिक वारसा आणि ह्या सगळ्यांना पाहण्यासाठी परिवहनाच्या सेवा सुविधा सगळं आपल्याकडं आहे. फक्त आपल्याला त्याचं विपणन म्हणजे मार्केटिंग जमत नाही. त्याची कसर आपल्याला अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या माध्यमातून भरून काढणं शक्य आहे. त्यामुळे ही संधी कुणीही चुकवायची नाही. सातारकरांनी, पाचगणी, महाबळेश्वर, आजूबाजूच्या तालुक्यांनी अशा स्पर्धेंना प्रोत्साहन द्यायचं. या स्पर्धेचा लाभ घेऊन आपल्याकडं जे काही आहे म्हणजे विविध पदार्थ असतील, विविध उत्पादने असतील, विविध कलाकुसरीच्या वस्तू असतील, त्याचं मार्केटिंग करायचं आणि त्या जनतेपुढे, लोकांपुढे, आंतरराष्ट्रीय जे पर्यटक येणार आहेत, आंतरराष्ट्रीय जे पर्यटक येणार आहेत त्यांच्यापुढे मांडायच्या की जेणेकरून त्यांना ह्या कला, कुसर, सामान, जैविक पदार्थ ह्या सगळ्यांची भुरळ पडेल आणि ते खरेदी करायला प्रोत्साहित होतील. त्यामुळे या नोटवर मी तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. आंतरराष्ट्रीय पॅराग्लायडिंग स्पर्धेचं या स्पर्धेला शुभेच्छा देतो. हा जो वर्ल्ड कप आहे पॅराग्लायडिंगचा तो यशस्वीपणे पार पडो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि तुम्हाला शक्य झालं तर पॅराग्लायडिंगच्या या स्पर्धा बघायला जरूर जा, सामील व्हा आणि प्रोत्साहन द्या. आणि असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझा हा यूट्यूब चॅनल अनवट वाट लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रपरिवार, आप्तजन, स्नेहीजन सगळ्यांना माझ्या या यूट्यूब चॅनलची लिंक त्यांच्या व्हॉट्सअप अकाउंटला पोस्ट करा आणि भेट म्हणून द्या आणि त्यांना सांगा ह्या चॅनलशी जोडलेले राहा, जेणेकरून तुम्हाला वेगळ्या वाटेवरचे वेगळे विषय पाहायला मिळतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.